आपण बोलूयात गायिका आणि संगीतकार पद्मजा फेणाणी जोगळेकर आपल्यासोबत आहेत. पद्मजाताई, आशा भोसलेंच्या निधनाची बातमी येऊन धडकली आहे. आपली प्रतिक्रिया. नमस्कार. जी. ऐकून अतिशय धक्का बसला. म्हणजे कल्पना होती कालपासून की तब्येत बरी नाहीये, परंतु एक भारतरत्न लता दीदीनंतर जर भारतीय युगात मोठे एक महान पर्व संपल्यासारखं वाटतं. त्यांनी एक युगच तयार केलं या दोघी बहिणींनी. आणि परंतु आशाताईंनी आपलं स्वतःच एक व्यक्तिमत्व वेगळं घडवलं गाण्यातलं. त्यांची शैली वेगळी घडवली, दीदींपेक्षा अगदी वेगळी घडवली. त्यांची विविध प्रकारची गाणी, हजारो गाणी गाऊन त्यांनी जागतिक विक्रम केला. परिस्थितीतून मार्ग काढत काढत खूप कठीण परिस्थितीत त्यांनी आपलं आयुष्य कंठानं सुरुवातीच्या काळात तर, परंतु आपल्या कष्टाने, रियाजाने, त्यांनी मेहनतीने अतिशय हे वेगळ्या पद्धतीची आपली शैली पण केली आणि हे नावही कमवलं. आणि बऱ्याच वर्षांपूर्वी खरं तर लाईव्ह गाऊन रेकॉर्ड करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण आजच्यासारखे तसे स्टुडिओज नव्हते, परंतु त्या स्टुडिओज मध्ये सुद्धा लाईव्ह परफॉर्म करणं, लाईव्ह गाणं सगळ्या म्युझिशियन्स बरोबर वन टेक ओके करणं किंवा इतक्या मोठ्या सगळ्या म्युझिशियन्स बरोबर स्वतंत्रपणे गाणं हे खूप कठीण होतं. कारण आजही मीही माझ्या काळात बरीच गाणी मी लाईव्ह केलेली आहेत, त्यामुळे मी समजू शकते की किती परफेक्शनने गाणं हे कठीण असतं. आणि त्याच प्रकारे त्या अनेक शेकडो गाणी त्या परफेक्शनने गायल्या, उत्तम गायल्या. पंडित हरिजनांजींनी स्वरबद्ध केलेलं त्यांचं धर्मकन्या चित्रपटातलं त्यांची शेकडो गाणी लोकप्रिय आहेतच, परंतु मला आवडणारं जर कुठलं विचाराल तर नंदलाला रे हे अतिशय कठीण गाणं आणि माझं प्रचंड आवडतं गाणं ते. त्यात एक से एक अशा कमाल त्यांनी सौंदर्याच्या जागा घेतलेल्या आहेत की जणू काही म्हणजे शास्त्रीय संगीतातली व्यक्ती सुद्धा आ वाचून सीमित होईल अक्षरशः. आणि त्यांनी इतक्या विविध प्रकारची गाणी गायली की नाट्यसंगीतापासून ते कॅबरे पर्यंत आणि पाश्चिमात्य गाणी सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे गायली. त्यामुळे त्या आपल्या नाहीत असं कधीही वाटणार नाही. दीदींसारख्या त्या अजरामरच राहतील. त्यांचा आवाज जोपर्यंत आपण ऐकत राहू तोपर्यंत त्या अजरामरच आहेत. आणि एक छोटीशी आठवण सांगते. माझी त्यांची अनेकदा भेट होत असे. म्हणजे मी जेव्हा मंगेशकरांच्या घरी गाणं शिकायला हृदयनजींकडे जात असे तेव्हा दीदींचं दर्शन तर व्हायचंच, परंतु अधूनमधून कधीतरी आशाताई पण भेटायच्या आणि अतिशय प्रेमाने भेटायच्या. पण एकदा दादर महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये म्हणजे स्विमिंग पूलच्या नूतनीकरणाचा जेव्हा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला माझी आणि त्यांची झालेली भेट तर खरोखर अविस्मरणीय अशीच होती. कारण मी हा कार्यक्रम गाऊन दुसऱ्या दिवशी मी दिवाळी पहाटच्या इंदोरच्या कार्यक्रमात जाण्यासाठी मला विमान पकडायचं होतं. गडबड होती माझी फार. तर त्यांनी त्या आयोजकांना सांगितलं की पद्मजाला आज थांबवून ठेवा. मला इतकं टेन्शन आलं होतं की आता कसं काय करायचं, विमान पकडायचं आहे, पण आशाताई भेटणार आहेत. परंतु त्या आल्या आणि खरोखरीच त्यांनी माझ्यासाठी सुंदर सोनचाफ्याची घमघमीत फुलं आणली होती आणि मला त्यांनी भरभरून आशीर्वाद सुद्धा दिले. त्या चाफ्याचा सुगंध आज सुद्धा माझ्या अगदी स्मरणात दरवळतो आहे. किती छान आठवणी आहेत. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो, बस एवढीच प्रार्थना. बरोबर आहे. आणि त्या अनेक आपल्या मुलाखतीमध्ये सांगायच्या की संगीत माझ्यासाठी संगीत नाही तर माझा एक श्वास आहे, संगीत माझा श्वास आहे. तुम्ही सुद्धा एक गायिका आहात. तुम्ही सुद्धा एक गायिका आहात. काय काय संगीत म्हणजे एका गायिकेसाठी आणि आशा भोसलेंसाठी म्हणजे कसं जगता? नसा नसात ते संगीत इतकं भिनलेलं असतं की
त्या संगीतामुळेच आपण आहोत. श्वास तो श्वासच असतो अक्षरशः. तर 24 तास आम्ही त्यातच असतो ना. त्यामुळे तो जो काही आनंद आहे, उभ्या रोमरोमातून चैत्र वाटा, रामायणाच्या शब्दात सांगायचं तर शंकर रामायणाच्या शब्दात, तसा तो आनंदच असतो. आणि म्हणून आम्ही आनंदाने श्वास घेऊ शकतो. इतका प्राण असतो तो आमचा. संगीत हाच आत्मा आमचा आहे. सूर हाच आमचा आहे आत्मा. त्याच्याशिवाय त्या वेगळं काढता येत नाही. तसा श्वास प्राण आपल्यातनं वेगळा काढला की तर काही राहत नाही शिल्लक, शून्य. तसंच आहे संगीत आमच्यातनं बाहेर काढलं, बाजूला काढलं की आम्ही शून्य. जी आमचं जीवनच आहे संपूर्ण संगीत म्हणजे. बिलकुल. पद्मजाजी, तुम्ही या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्यात, खूप धन्यवाद. तर